भुट्टा देना। हाँ साहब बैठिए। ए अरे कुछ तो दे दो भाई, देना भाई, दे। ए भाई देना, ए भाई गरीब की दुआ लगेगी भाई, अरे देना भाई, सुबह से कुछ नहीं खाया मैं, ये देना भाई, दे। ओ भाई, ओ भाई, अरे गरीब की दुआ लगेगी भाई, ए भाई। अरे हुआ क्या? हाँ हो गया साहब। दुआ लगेगी मेरी। कितना रे? 20 रुपये। तेरा। लगा तो नहीं ना साहब? रोज का तमाशा है साहब, अमीर बाप के सर पे। ओ साहब देखो बच गया तुम, अरे मेरी दुआ लगी साहब, कुछ दे दो अभी। ये ले। अरे मेहरबानी साहब, मेहरबानी। मम्मी पप्पा यू काय रे सुभाष? काय ग? भलताच जोश काय येतो हिला झालं? कधी कधी. मला टप द्यायला बघत होती, ओव्हरटेक करताना गेली गाडी फुटपाथवर. ओ गॉड, मग मग काय, उडवलंय का भिकाऱ्याला? मेला येतो. मेला? मेला? सॉरी पप्पा. कट इट. ओके वा मानसी, छान, मस्त रे मोहन, मस्त. थँक्यू सर. हे स्पॉट चहा दे सरांना. हा नेक्स्ट सीन भिकाऱ्याचं पोस्टमॉर्टम. हा चेंज आहे, कळलं का रे? ए माझा कोट दे, कोट. अरविंद उद्यापर्यंत सीन दे ना लिहून. बघ रपरप TRP वाढतोय. हा सिगरेट पिला. हे घे. क्या रे 20 रुपए वाला भुट्टा? साहब खाएंगे का? वो दे ताजा वाला। क्या रे, वो भिखारी किधर है? वो तो मर गया साहब। सुबह से कुछ नहीं खाया मैं, कुछ तो दे दो भाई। पूरी रात बारिश में भीग भीग के मर गया ससुरा। ये क्या तो दूसरा आ जाएगा। उडवलंय का भिकाऱ्याला? मेला येतो. अरे नाराज क्यों होते हो साहब? भिखारियों की कमी नहीं है इस देश में। अशोक, मी तुला बोललेलो ना, तो भिकारी मेला यार. माय गॉड, काय सांगतोस? मेला? खरंच. मला आहे ना असं वाटतंय अशोक, आम्ही लेखक जे लिहितो ना ते सगळं रिप्रेझेंट असतं रे. प्रेझेंटमध्ये ते कुठेतरी घडलेलं किंवा घडणारं असतं. मला नाही वाटत. अरे एखाद्या वेळेस ठीक आहे रे. अरे पण मग दरवेळेस असं कुठेतरी घडलेलं किंवा घडणार आहे, इम्पॉसिबल आहे. अरे तुम्ही लेखक म्हणजे काय लोकांच्या कपाळावर भविष्य लिहिणाऱ्या साठवे आहेत का रे? सोड, तुला आता नाही पटणार, पण एक दिवस तुला अशी गोष्ट मिळेल ना जी काल्पनिक लिहिली आहे पण ती रिअलमध्ये घडली आहे, मग माझं म्हणणं पटेल तुला. चल हो. काहीतरीच फिल्मी बोलू नको रे.
पूजा हे घे. हा दे. शैलेश जागा पकड बर का. ठीक आहे. कोण आहे ग तो? तो ग्रुप मधला मुलगा आहे. तसा चांगला आहे तो. तुझंही माझ्यासारखं व्हायला नको. मी फसले तुझ्या वयात. पळून जाऊन लव्ह मॅरेज करायला नव्हतं पाहिजे होतं मी. आई बाबा नाराज आहेत पाहतेस ना तू. तू नको काळजी करू वली. बरं जाऊ का मी, गाडी लागली. नीट जा बरं का. हा. आई, रामा कुठं असतो का आई? त्यो असतो तिकडे धरणाक मासे धरी तो रोज. तू ऐकून तर घे रामा. ज्या मुलीवर मी कथा लिहिली होती ना, त्या मुलीचं पुढं काय झालं असेल हे मला जाणून घ्यायचंय. काय झालं असेल म्हणजे? अरे पुढे जाऊन ती खमकीच्या खमकी बाई झाली असेल. अरे गेले पॅटी गेलं. अरे वड ना. आईला काहीच नाही. बरं ऐक ना, मी काय म्हणतोय. हा. हा घडलेला प्रसंग खरा होता या पॉइंटला. हा. मी पुढं गोष्ट लिहिली काल्पनिक. पण ही जी दुसरी बाजू आहे ना, ही तिच्या रिअल लाईफची आहे. या दोन्ही बाजू ज्या आहेत ना, किती मिळत्या जुळत्या आहेत हे मला बघायचंय. आणि म्हणून मी मुंबईहून गावी आलोय. असं म्हणतो तू? मग चलच. पण नेमकं तिला कसं गवसायचं रे? अरे तिचं लव्ह मॅरेज झालेलं. विचारू ना आपण कोणाला पण. मालक, तुमच्या गावात 10 वर्षापूर्वी कोणी लव्ह मॅरेज केलंय का? लव्ह मॅरेज केलंय ना. चला दाखवतो तुम्हाला. थांब थांब काय म्हणायचं? हिचंच लव्ह मॅरेज झाले गावात. विचार तिला. बरं भेटलं त्याच्या आईला. घरा पोच सोडलं पा. त्या नालाय त्याच्या. चल जाऊ दे पुढे चल. इथं कोणाचं लव्ह मॅरेज झालंय का? लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज मलाच करायचं होतं, पण घरच्यांनी वाट लावली ना. ही नाही मग. थांब थांब थांब. आम्ही समजाने लव्ह मॅरेज केलंय. काय म्हणणं आहे तुमचं? बोला. कोण आहे रे हे लोक? राहिला जीवावर काय रे, तू लिहिलेली गोष्ट खरीच व्हायला पाहिजे असं वाटतंय ना तुला? हो, पण आता मला ते शक्य नाही वाटत आहे. आज शेवटचा दिवस आहे. आज नाही भेटली ना तर परत निघून जाईन मुंबईला. लय बरं होईल. याला डोक्याचा ताप तरी जाईल.
हो पाहुणं, तुमचं झालंय का लव्ह मॅरेज? लगीन झालं असतं तर मी पाणी व्हायला असतं का? ते बी खरं आहे म्हणा. मग सुद्या नाना आहे काय नो? नाना, अय नाना, थांब 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 थांब, अय नाना, ए अरे थांब ना नाना. काय रे बंगारा? हा? एक काम कर ना, काय? मला पावशेर दे ना, लय टेन्शन आलंय. अरे येड्या, ही दारू नाही, शेंगा आहेत वानावळ्याच्या. अरे पुढच्या हप्त्यात माझं लगीन आहे, तेव्हा काय मरस तर पी, कळलं का? तिसरं का? मग किती लग्न करतो हा? काय करतो हा? अरे बाबा, दारू काढितोय त्यो, अख्ख्या गावात नादाला जात नाही कोण त्याच्या. हो का? मला वाटलं तेच पार्सल पोच करायला चाललाय त्यो. बरं चल चल जाऊया. मरू दे तिच्या आईला, मला दारूची गरज आहे, आधीच बोर झालं. जातो. ए रामा रामा, हा. अरे एक राहिले ना गाव, तेच चेक करू, मग वाटल्यास तुला ब्रँडेड पाजतो. मग चल. चल. ताई, इथं कुणाचं लव्ह मॅरेज झालंय का हो? अहो काय तुम्ही? अहो सांगा ना. अहो झालं तरी काय? अहो सांग. जाऊ दे चल. काय ग झालं सुमे? ओ ताई, ओ ताई, ऐका ना. अहो आई शपथ, अहो मी चोर टपोरी गुंडाट नाही आहे, राजूरचा आहे मी. माझं एक काम करा ना, माझा जीव वाचवा. हे बघा, म्या सांगेन ती गोष्ट ना फक्त तुम्ही या आमच्या लेखकाला सांगा. हां, याचे वाटल्यास 200 रुपये रोकडा देतो ना तुम्हाला. पण काय आहे कळू द्या की. हे बघा, तुमचं लव्ह मॅरेज झालंय असं खोटंच सांगायचं आणि लगेच 2 वर्षात तुमचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये गचाकतो. हे गोष्टीत लिहिलंय आमच्या लेखकानं. पुढं असं आहे, तुमचं खूप आयुष्य उरलंय म्हणून ना तुमचं लग्न तुमच्यावर खूप प्रेम करणाऱ्या तरुणाशी लावून देतात. कोण? तर तुमचे सासू सासरेच. असंच काहीतरी खोटं खोटं सांगा ना तुम्ही. हां, तो तरुण कोण? जो तुम्हाला जुन्नर बस स्टॉपवर भेटला होता ना, हां त्योच. हे असंच काहीतरी खोटं खोटं सांगा ना. लाज नाही वाटत मस्करी करायला? अहो पण मी खोटंच सांगा असं म्हणालो ना. पैसे देतो ना मी वाटलंस तुम्हाला. हे घ्या, देऊ का? खरंच घडलंय असं? नमस्कार, मी अरविंद माने. मीच कथा लिहिली होती 11वीत असताना तुमच्यावर, आणि आता मला उत्सुकता आहे की काय घडलंय एवढ्या वर्षानंतर तुमच्या आयुष्यात. खरं सांगू, माझं आयुष्य तुमच्या गोष्टीतल्या सारखं असतं ना तर लई बरं झालं असतं. लव्ह मॅरेज केलं. नवरा पोलिसात होता, पण मेला नाही कशानंच. हा पण आमचा डिवोर्स झालाय. 2 वर्ष झाली. आणि आता माझ्या बानं माझं दुसरं लगीन ठरवलं. त्याचं म्हणे तिसरं लगीन. कसा निघतोय कुणास ठाऊक. खरं सांगू, आता ना मला इच्छाच नाही राहिली संसार करायची. आणि हे बघा, मला परत कधी भेटू नका आणि काय बी विचारू नका. हवं तर हात जोडते मी तुम्हाला. चल ग. काय अर्ध तर झालं तुझ्या गोष्टीतल्या सारखं. हां, मग खुश आहे ना? चल दारू पाज बुवा. चल, बोली केली आहे ना तू. चल.
गाणे सोडून द्या. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. ओम श्री महागणाधिपतये वैष्णवेपदाभ्यो नमः. गुरुदेवताभ्यो नमः. रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. मातृदेवताभ्यो नमः. मुंबईला जायचं नाही असं ठरवलंच आहे का? आ अहो, जे शक्य नाही त्याच्यासाठी का हट्ट धरायचा? हे बघा, तुम्ही परत मुंबईला जा. मी तुमच्या बरोबरीची बाई नाही आहे. उगाच माझ्यात अडकून राहू नका. ऐका माझं. जाते मी. ए बाजार बसवे, काय झालं? काय झालं? हं? काय झालं? हं? हात लावायचा नाही, मी आधी सांगून. हात लावायचं नाही. हं? हात पण लावायचं नाही. झालं तरी माझ्या माघारी काय चाललेलं? कुठं काय? हं? अहो, नाश करून टाकेल काय खाल्ला. करताय तुम्ही? गोष्ट त्याने सुचवली आहे. गुड, म्हणजे फिल्म होते. मग आला. हा, शेठ असतील, विक्रम शेठ. हो, बघते. वहिनी अशोक कुठे? वाटच बघतोय. ये रे ये, अरे ये. मित्रा, बोल रे. हे घे, सापडली स्टोरी. सापडली ना? सॉलिड यार, आत्ता येता येता वाचली. हो? हा वहिनी, हं? पाणी तरी द्या. आणते या. काय मिहीर. तुला आता नाही पटणार, पण एक दिवस तुला अशी गोष्ट मिळेल ना जी काल्पनिक लिहिली आहे पण ती रिअलमध्ये घडली आहे. मग माझं म्हणणं पटेल तुला. अरे हे घडलंय रे. काय घडलंय? बघू बघू. हे बघ, तेच लिहिलंय, वाच ना. अरे हो रे, तो हेच म्हणायचा ना? तेच तर म्हणतोय. या कथेचा लेखक कोण आहे? अजितेम. अजितेम? अजितेम नावाचा एक लेखक मला माहिती आहे. सिरियल लिहितो तो. इझी राईट्स मिळवून देऊ शकतो मी या स्टोरीचे. तुम्ही हे कोणाबद्दल घडलंय असं म्हणताय? अरे अरविंद रे, अरविंद माने. अच्छा. हा, पण साला तो गावी गेला ना, तो परत आलाच नाही रे. लिखाणी बंद केलं. अरे तो जी सिरियल येत होता ना, तोच तो. हा, एक ब्राईट फ्युचर असलेला एक उमदा लेखक लयाला गेला यार. भेंडी चौक आलाय सर, विचारू
जरा इकडे ये ना. मी आलो आलो. काय दादा? ए बाळा, राजूर कुठे? राजूर? हा. मी राजूरचाच आहे. अच्छा, हा चल बस मग. चला. ए नानी येते का? गाडी आहे. नाही पण हा ठीक आहे मग. चला साहेब, आवरल्या बाजूला टर्न घ्यायचा बरं का? हा हा आता जाऊ द्या सरळ. अहो बरंच झालं माझी लिस्ट. अहो हे बघा हे बघा. हा हे वावर नानाच आहे. यार, मला वाटलंच तरी. हे आनंद, थांब थांब थांब. ओ नाना, काय रे? पाहुणे आलेत मुंबईचे. अरे अशोक. अरे 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 जिंकलायस साल्या, जिंकलायस तू. म्हणजे म्हणजे तुझं म्हणणं खरं झालंय. काय? अरे तू जे प्रेझेंट मध्ये जगलायस त्याची कुणीतरी कल्पना केली आहे, म्हणजे रिप्रेझेंट केलंय. रिप्रेझेंट. हा, या कथेत. बघू बघू बघू. वाच ना. हे बघ. हे बरोबर आहे. हे पण अर्ध खरंही वाटतंय. पण बघ ना की ती बाई दुसरं लग्न करून या गावात येते आणि तिचा नवरा कॅन्सरने मरतो आणि तू तिच्याशी तिसरं लग्न केलंय. काय रे, हे खरं आहे? हो खरं आहे. तिचा प्रवास आहे ना असाच अविश्वसनीय आणि खूप खडतर आहे. बरं ते जाऊ दे. चल तू फ्रेश व्हा आधी, आपण जेवून घेऊया. हे आनंद, संतोष बरोबर गाडी घेऊन ये. बस. वा. काय रे, तुझी बायको कुठे दिसली नाही? अरे ती माहेरी गेली. अच्छा. दुसरी मुलगी झाली आम्हाला. अरे वा, कॉंग्रॅट्स. बाय द वे, मला मुलगा झालाय. काय म्हणतोस? Yes. अरे क्या बात आहे. वा मस्त. साल्या, या धावपळीत तू तुझं लिखाण सोडलंस, हे फार बरं नाही. हं, जे व्हायचं ते झालं रे, सोडणार काय तू पण ना. हीच आहे ना ती? कोण? आणि ही कथा तूच लिहिलीस ना टोपण नावाने? सिरियलच्या वेळी तू तुझं गाण्यानंतर त्या भिकाऱ्यावर टाकलंस. तो मेला, पावसात भिजून मेला, पण मेलाच. तसंच हा पण मरणार आहे. काय? हो. नाही कॅन्सरने मेला ना, पाण्यात बुडून, साप चावून, नाहीतर ॲक्सिडेंट होऊन मरणार. पण मरणार तो. गोष्टीत लिहिलंय मी तसं. आणि मग ती माझीच होणार. मग मी लग्न करणार आणि ह्यांना नातू पाहिजे ना. मग असल्या गुंडाच्या गुंडा नातू होणार. साल्याला ना मी कराटे शिकवणार. कराटे होतं रे, सगळं ठीक होतं. फक्त पेशन्स पाहिजे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. या कथेत तू त्याला कॅन्सर दिलायस, म्हणजे तुला कॅन्सर झालाय. वाट बघतोयस तिचा नवरा मरण्याची. मूर्ख आहेस का तू, नालायक साला.
फ्लॉप. निघालोय. माळशेज घाटात आहे का? 1.5-2 तासात पोहोचतोय. डोक्याला जबर मार बसलाय चिऱ्याचा. जागीच गेली केस. शिंदे ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवा आणि 2 हवालदार पाठवा पंचनाम्याला. हा इथे बनकर फाट्यावर. हो मामा, काय झालं? हे पण नाही गावात. अहो अरविंद माने कुठे राहतात?